भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। मात्र नवनिर्वाचित भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केले। मुख्यमंत्री फडणवीस उदार आहेत, ते मित्रांनाही महापौरपद देऊ शकतात असं भुवया उंचावणारं वक्तव्य चव्हाण यांनी केलंय। पाहूया। हे महापौर ही या संदर्भातलं आमचे देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे, अतिशय उदार आहेत। ते काय त्यावेळेला निर्णय देऊ शकतील। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदार आहेत, त्यामुळे महापौरपद इतरांना देऊ शकतील असं रवींद्र चव्हाण म्हणाले। त्यानंतर तात्काळ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना महापौरपद मिळावं असं म्हणत आतापासूनच दावा सुरू केलाय। खरं तर महायुती ही आम्ही वारंवार सांगतोय की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या आता येणाऱ्या काळामधल्या या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जातील। हे महापौर ही या संदर्भातलं आमचे देवेंद्रजी तर तुम्हाला माहीत आहे, अतिशय उदार आहेत। ते काय त्यावेळेला निर्णय देऊ शकतील, कोणासाठी देवेंद्रजींनी जे ठरवलं तर आम्ही देऊ। आम्ही आगामी निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढणार आहे असं ठरवल्यामुळे ज्या पक्षाची सत्ता महापालिकेमध्ये पूर्वीपासून होती किंवा ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक पूर्वीपासून महापालिकेमध्ये निवडून आले त्या पक्षाचा महापौर आणि 2 क्रमांकाचा पक्षाचा उपमहापौर किंवा 3 पक्षाचा क्रमांकाचा जो पक्ष असेल त्याचा स्थायी समिती अशा प्रकारेच ते वाटप केलं जातं। परंतु शेवटी आम्ही किती काही बोललो तरी अंतिम निर्णय हे राज्याचे प्रमुख म्हणून तिघे घेणार आहेत। ते तिघे जे निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक आहेत। 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेत असतानाही महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढले होते। त्यावेळी शिवसेनेचे 84 नगरसेवक तर भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले। त्यावेळीही मुख्यमंत्री फडणवीसच होते आणि निकालानंतर तात्काळ पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहू असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेचा महापौर पदाचा मार्ग मोकळा केला होता। आता पुन्हा रवींद्र चव्हाण यांनी 2017चीच आठवण करून देत पुन्हा तसं होऊ शकतं असे संकेत दिलेत। आत्ताही फडणवीस साहेब असं म्हणत असतील तर ही चांगली गोष्ट आहे की आपल्या पक्षातल्यापेक्षा इतर पक्षांना जर न्याय देण्याची भूमिका असेल तर त्यांच्यासाठी ती चांगली बाब आहे। ठाकरे बंधूंची एकजूट महायुतीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे। अर्थात मराठी विषयावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू निवडणुकाही एकत्र लढणार का हे अद्याप ठरलेलं नाही, पण ज्या हिंदी सक्तीच्या विषयावरून ठाकरे एकत्र आलेत तो त्यांना निवडणुकीचा मुद्दा करायचा असल्यानंच सरकारची भूमिका समजून घेत नसावे अशी टीकाही रवींद्र चव्हाण यांनी केली। त्यांचाही संभ्रम दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न हा सरकार म्हणून करण्यात आलेला आहे, परंतु जर त्यांनी तो मुद्दा निवडणुकीचा जर घेतला असेल तर त्याला तुम्ही आणि मी काही करू शकत नाही। तर मलाही असं वाटतं की वाहिन्यांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे, आनंदच आहे। 2 भाऊ एकत्र येणं हे कधीही चांगलंच आहे, त्यामुळे त्यांचं स्वागतच आहे। मुंबई महापालिकेत 25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच सत्ता राहिली आणि त्यांचाच महापौर बसलाय, पण यावेळी भाजपनं आपलाच महापौर असेल असा निर्धार केलाय। मात्र त्याचवेळी महापौर पदावरून फडणवीस पुन्हा उदार होऊ शकतात असं वक्तव्य करून भुवयाही उंचावल्यात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।